नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा एक सत्कार सोहळा असावा असं कदाचित मुंबई उच्च न्यायालयाने ठरवलं असेल आणि त्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि जेव्हा सरन्यायाधीश मुंबईत आले तेव्हा त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे विमानतळावर. त्यानंतर मग प्रत्यक्ष हा जो कार्यक्रम झाला मुंबई उच्च न्यायालयाचा, त्या ठिकाणी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनाही तिथे शिष्टाचारानुसार आमंत्रित करण्यात आलं होतं आणि तिथेही त्यांच्या वतीने सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार करण्यात आला. आता हे सगळं घडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर टीका होऊ लागली किंवा त्याच्यावर मतं व्यक्त होऊ लागली. त्याच्यामध्ये संजय राऊत अर्थातच त्यांनी जे एक एक्सवर पोस्ट केली की आता धनुष्यबाण आणि घड्याळ जे आहे त्याचा चिन्हाचा निकाल लागला. म्हणजे हाच फोटो त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये टाकला होता की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार होतोय आणि त्या संदर्भामध्ये त्यांची टिप्पणी काय, तर धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल आता लागलेला आहे. म्हणजे एक प्रकारे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सूर्यकांत यांचा सत्कार केला म्हणजे आता काय आपल्या जो खटला सुरू आहे चिन्हाच्या संदर्भामध्ये की नेमकी शिवसेना कोणाची, नेमकं चिन्ह कोणाचं, ते याचा निकाल काय आता लागणार नाही, अशा पद्धतीने एक प्रकारे आरोप करण्यात आला. पण हा आरोप जो आहे फक्त एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांवर नाही आहे, हा आरोप सूर्यकांत यांच्यावर सुद्धा आहे की एक प्रकारे हे सगळे कसे एकत्र आलेले आहेत आणि आपल्या खटल्याला हेच जाणीवपूर्वक विलंब करतायत, अशा पद्धतीचा गंभीर आरोप आहे. हे केवळ एक गमती जमतीमध्ये केलेला आरोप नाही आहे, हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. अर्थात अशा आरोपांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही किंवा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. खरं तर ती होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर आरोप करणं, कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, कोणत्याही प्रकारचे शिष्टाचार प्रोटोकॉल याची माहिती असूनसुद्धा हे आरोप जेव्हा केले जातात तेव्हा त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. आणि अशाच पद्धतीचे आरोप वेगवेगळ्या विचारवंतांनी केले किंवा पत्रकारांनी केले. ह्याच सगळ्या पोस्ट टाकून की उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार होतोय म्हणजे काहीतरी गडबड आहे, ते किती विचित्र वाटतं. म्हणजे हे जे कोणी अशा पद्धतीची टीका करतायत त्यांच्या बुद्धीची कीव करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या विचारातून ते अशा पद्धतीने पोस्ट करतात, अशा पद्धतीने लिहितात, विचार मांडतात, ते विचार तरी म्हणायचे की अविचारच म्हणायला पाहिजे त्याला. जेव्हा उपमुख्यमंत्री स्वागतासाठी, सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी ते विमानतळावर जातात, ते कशासाठी जातात, तर ह्या खटल्याला विलंब व्हावा म्हणून. हे सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने खोटं त्यांच्या समोर पसरवायचं, भ्रम निर्माण करायचा की कसं सगळं चाललंय बघा आमच्या विरोधामध्ये, आणि ते एक प्रकारे तेवढंच सांगायचं नाही, म्हणजे त्यात राजकारण आहे नुसतं एवढं नव्हे, तर या सगळ्या व्यवस्थांवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक किलिष्म जे आहे ते निर्माण करायचं त्याबद्दल की हे सगळं वाईट आहे, हे सगळं असं चाललेलं आहे, आमच्या विरुद्ध कट कारस्थान चाललेलं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्यक्षात ते तसं नाही. उपमुख्यमंत्री स्वागताला जातात सरन्यायाधीशांच्या, तो एक राजशिष्टाचारच आहे. मग स्वागताला कोण जाणार आहेत? संजय राऊत जाणार आहेत की उद्धव ठाकरे जाणार आहेत, राज ठाकरे जाणार आहेत की हर्षवर्धन सपकाळ जे आहेत काँग्रेसचे ते जाणार आहेत? कोणी जायचे? हा विचार करून बघा, कोण जाऊ शकतं तिथे सत्काराला किंवा त्यांच्या सन्मानाला आणि स्वागताला? राज्याचे प्रमुख किंवा राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेच जाऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता भारतात नाहीये, ते दावोसला आहेत. ते असते तर ते स्वतःहून गेले असते सामोरे किंवा ते या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले असते, मग कदाचित उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नसते. पण मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले.
मग हा शिष्टाचार नाहीये. मग कोणी जायला पाहिजे होतं ते तरी सांगावं टीका करणाऱ्यांनी. आणि असं केल्यामुळे, हा सत्कार किंवा सन्मान केल्यामुळे नेमकं काय फरक पडला? तर खटला प्रलंबित होतोय त्याच्यामुळे. या खटल्याचा निकाल लागला. सूर्यकांत सरन्यायाधीश झाल्यावर हा खटला आलेला नाहीये. खटला अनेक वर्षांपासून चालू आहे. त्या दरम्यान धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले, ते निवृत्त झाले. भूषण गवई झाले सरन्यायाधीश, ते निवृत्त झाले. आणि आता सूर्यकांत आलेले आहेत. सूर्यकांत यांच्याकडे हा खटला आलाय ते काय पहिले सरन्यायाधीश नाहीयेत. यापूर्वीच्या सरन्यायाधीशांकडे सुद्धा आलेला आहे तो खटला. पण तो वारंवार तारखा पडत राहिल्या. कदाचित त्या खटल्यामध्ये काही दमच नाही असंच वाटत असेल न्यायालयाला. तो आज काय घेण्याची आवश्यकता नाही, सुनावणी घेऊया पुढे कधीतरी. काय गरज आहे एवढी घाई गडबड करण्याची, असं त्यांना वाटत असेल. पण आरोप करायचे काय की सूर्यकांत आणि उपमुख्यमंत्री भेटतायत म्हणजे आमच्या खटल्याचा निकाल लागला, आमचा खटला जो आहे तो प्रलंबित करण्यासाठी जे भेटतायत. हे जणू काय ते गुप्तपणे कुठेतरी भेटत होते किंवा त्याच कारणासाठी एकटेच जाऊन ते भेटले कुठेतरी, एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये भेटले आणि जिथे अचानक फोटो काढले कोणीतरी. असं काय घडलेलं आहे का? सगळ्यांच्या समोर भेटतायत, सगळ्यांच्या समोर आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि तिथे जो शिष्टाचार पाळणं आवश्यक आहे तो पाळला गेलेला आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय केलंय? कोणाला काही दबाव आणायचा असेल तर तो सगळ्यांना बोलवून त्यांच्यासमोर दबाव आणेल का? एवढी तरी बुद्धी वापरली पाहिजे. खरोखरच कोणावर दबाव आणायचा असेल तर तो 4 लोकांना गोळा करेल, कार्यक्रमाचं आयोजन करेल आणि त्यामध्ये कोणावर दबाव आणेल का? की स्वतंत्रपणे फोन करून काहीतरी करू शकेल, करायचंच झालं तर. हे एवढी तरी अक्कल वापरण्यात आवश्यक आहे की नाही? हे सर्वसामान्य लोकांना अक्कल नाहीये. सगळे निर्बुद्ध लोक भरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना आपण काय सांगू ते त्यांना पटेल आणि ते ऐकून घेतील आणि त्याच्यामधनं त्यांचं मत तयार होईल आणि सगळे लोक आपल्याबरोबर येतील, अशी एक कल्पना लढवली जाते. मागे नरेंद्र मोदी हे चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेले होते. त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं, त्यानिमित्त ते गेले. तेव्हा अशाच पद्धतीचा बभरा करण्यात आला. ते बघा, मोदी तिकडे गेले म्हणजे आता सगळ्या खटल्यांचा निकाल लागला. आता असे लोक जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी भेटत असतात. कोण पोलीस अधिकारी भेटत असतात, सरकारी अधिकारी भेटत असतात, न्यायाधीश भेटत असतात. मी असं कोणाशीच कोणाला भेटायचं नसेल आणि भेटल्यामुळे काहीतरी लोकांचा दृष्टिकोन बदलणार असेल, लोकांना काहीतरी संशय येणार असेल, मग कोणालाच भेटायला नको, कुठे रस्त्यावर सुद्धा जायला नको. सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घरी बसायला पाहिजे की कोणाशीच भेटायचं नाही. भेटलं की आपल्याला संशय घेणार की याचा याच्याशी काय संबंध आहे, त्याचा त्याच्याशी काय संबंध आहे. ते घरी बसून काम करायचं, कोणाशीच भेटायचं नाही, दिसता पण कामा नाही मुख्यमंत्री. तर हा जो काही प्रकार या ठिकाणी होतो अशा पद्धतीने, हा हास्यास्पद प्रकार आहे आणि याच्यात सामील होणारे, याला समर्थन देणारे असल्या निर्बुद्ध प्रकारांना यांची कीव करावीशी वाटते की काय नेमकं चाललेलं आहे. न्यायालयामध्ये खटला जो आहे तो वर्षानुवर्ष पडलेला आहे, प्रलंबित आहे. इथे आज सूर्यकांत आहेत, उद्या आणखी ते वर्षभर राहतील, आणखी कोणतरी सरन्यायाधीश होतील, त्यांच्यासमोरही कदाचित तोच खटला असेल. आता असं करायला लागलं तर असे अनेक खटले, एकनाथ शिंदे आणि यांचा फक्त काय चिन्हाचा खटला सरन्यायाधीशांसमोर नाहीये, राज्यातलेही अनेक खटले असतील, राज्य सरकारचे असे अनेक खटले असतील जे राज्य सरकारच्या विरोधात कोणी केलेले असतील. मग करायचं काय त्यांनी? त्यासाठी या सरकारने करायचं काय? कुठेच बाहेर पडता कामा नये, कोणाशीच बोलता कामा नये, कोणाचा तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध असणारच आहे. त्यावेळी सगळं कसं हास्यास्पद पद्धतीने चाललेलं असतं हे सांगण्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवला. तुम्हाला सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.